पवनी तालुक्यातील आकोटचे सरपंच आणि काँग्रेस पक्षाचे जिल्हा महासचिव विजय पाटील ठवकर यांनी आपल्या महासचिव पदाचा राजीनामा देत म्हटलं आहे की ते आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्याद्वारे केलेल्या विकास कार्याशी प्रभावित झालेले आहेत, ज्यामुळे ते आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत। हा राजीनामा त्यांनी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या आकोट दौऱ्यानिमित्त आयोजित ग्रामपंचायतीच्या सभेत काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना पाठविला आणि यानंतर आजीवन आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासाठी काम करण्याचे प्रण घेतले। आमदार नरेंद्र भोंडेकर हे रविवारी पवनी तालुक्याच्या दौऱ्यावर निघाले असताना त्यांनी आकोट येथील उपसा सिंचन योजनेचे औपचारिक लोकार्पण केले। त्यानंतर आकोट येथे सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी नागरिकांची सभा आयोजित करण्यात आलेली होती। या सभेत आकोटचे सरपंच विजय पाटील ठवकर हे आवर्जून उपस्थित होते। सभेदरम्यान ठवकर हे आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आपल्या क्षेत्राचा विकास कसा करता येईल यावर लक्ष केंद्रित केला आणि विकास करताना त्यांनी कधीही राजकारण पुढे येऊ दिले नाही। ठवकर म्हणाले की स्वतः काँग्रेस पक्षाचे म्हणून आकोट गावात सरपंच आहेत, तरीही आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आकोटच्या विकासाकरिता निधी कमी पडू दिली नाही आणि त्यांच्या याच विकास कामाच्या विचार प्रणालीशी प्रभावित होऊन त्यांनी त्याच वेळी काँग्रेसच्या जिल्हा महासचिव पदाचा राजीनामा दिला आणि पुढील संपूर्ण जीवन आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्याकरिता वाहण्याचा प्रण घेतला। यावेळी सुरू असलेल्या सभेत सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।